नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. स्वागत आहे तुमचं आपल्या 30 दिवस 30 नवीन मंदिरे या सिरीज मध्ये. आज आपण जाणार आहोत अशा एका मंदिराचं दर्शन घ्यायला की ते साक्षात एकदम जागृत देवस्थान आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. आज आपण आलो इथं संगमेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शनाला. तर चला तुम्हाला हे दर्शन देतो आणि 30 दिवसाचे 30 दर्शन श्रावणातील घ्यायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल कंटिन्यू करा आणि ब्लॉग पूर्ण बघा. नमस्कार. आता तुम्हाला जे मंदिराचं मी दर्शन दिलं, संगमेश्वर महादेव मंदिर, याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो, तर प्लीज ते ऐका. मंदिराची स्थापना ही 1772 साली पेशवीन काळात झाली आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्वयंभू शिवलिंग असून दारणा वालदेवी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. येथील जंगलमय वातावरण, अनेक साधू संतांनी तपश्चर्या साधना केल्यामुळे ही एक तपभूमी सुद्धा आहे. 1972 सालची मंदिरासमोर एका साधूची समाधी आहे. या पंचकृषीमध्ये नवसाला पावणारा महादेव म्हणून ओळखले जातात. म्हणून या दोन नद्यांचे इथं संगम होते, एक दारणा आणि वालदेवी. म्हणून या मंदिराचं नाव, या महादेवांचं नाव संगमेश्वर महादेव असं देण्यात आलंय. तर या दोन नदींचे संगम झाल्यामुळे इथं संगमेश्वर महादेवाचे नाव देण्यात आले आहे. ही बघा, ही वालदेवी नदी आहे आणि ती तिकडे ते लांब दिसतोय तो पूल, त्या पुलाच्या इथे ती एक दारणा नदी आहे. म्हणून या दोघं नदींची इथं पुढे जाऊन संगम होते, म्हणून या महादेवांचं नाव संगमेश्वर महादेव असं देण्यात आलंय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि 30 दिवसाचे 30 मंदिरांचे दर्शन घ्यायला विसरू नका. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.